महाराष्ट्राला पेपर फोडणं आणि पक्ष फोडणं हे काही आता नवीन राहिलेलं नाही. उद्या 28 जून रोजी TETचा पेपर होता आणि आज बातमी येते की TETचा पेपर फुटलेला आहे आणि पेपर जो आहे तो रद्द झालेला आहे. आणि नेमका रद्द झालेला पेपर पुढे कधी होईल याची काहीही अपडेट नाही, याचा काही आपला ताळमेळ नाही. सरकार स्वतः पक्ष फोडण्यामध्ये व्यस्त आहे, तर सरकार पेपर फुटी करणाऱ्यांवर लक्ष देईल कधी? आणि पेपर फोडणारे बी त्याचे डेअरिंग होते काहून? कारण सरकारच लुचाट लोकांचे आहे, ते स्वतः दुसऱ्याचे पक्ष फोडते आणि आपण पेपर फोडला तर दुसरी कोणती मोठी गोष्ट होणार आहे? कसं मग हे चोर चोर मौसेरे भाई झाल्यासारखं होते की नाही, आहे की नाही? आणि याचं सगळ्यात मोठं कारण काय माहीत आहे का? कारण तुम्ही जनता म्हणून फेल ठरले. तुम्ही जातीपातीमध्ये विभागणी करता आणि एखाद्या विशिष्ट जाती धर्माचे सरकार तिथं जाऊन बोकांडी बसवता सगळ्या जनतेच्या. सरकार शेतकऱ्याला तकलीफ देते, विद्यार्थ्याला तकलीफ देते, वेगवेगळ्या जातीचं उपवर्गीकरण करते. अशा कित्येक समस्या या महाराष्ट्रामध्ये या सरकारच्या कालखंडामध्ये आल्या असल्या तरी पण ही तुम्ही जनता म्हणून कधीतरी रस्त्यावर येता का नाही? जर एखाद्या विशिष्ट जाती समूहाचा काहीतरी प्रॉब्लेम असला तर तो एखादा येते आणि उठते हाय हाय करते. शेतकऱ्याला काही प्रॉब्लेम असला, शेतकऱ्याच्या जीवावर आली की शेतकरी उठते आणि शेतकरी हाय हाय करते. आता विद्यार्थ्याच्या जीवावर आली तर विद्यार्थी उठून तो बी फक्त कोणता TETचा विद्यार्थी येईल आणि तो हाय हाय करल. काल MPSCच्या पोरायला बी त्याची बी ऑफलाईन परीक्षा व्हायची होती, तर MPSCनं जाहीर करून टाकला आता आम्ही ऑनलाईन करतो. म्हणजे सरकार एवढी डेअरिंग काऊन करते माहीत आहे का? कारण जनता ही जनता म्हणून कधीच विद्रोह करायला तयार होत नाही. जनता तुम्ही तुमचे यंग पोरं पण तुम्ही समजा काय मोबाईलवर याचे फक्त 2 GB डाटा तुमचा रील स्क्रोल करण्यामध्ये कसा खतम होईल याच्यामध्येच तुमचं लक्ष राहते. बाकी तुम्ही जमिनीवर उतरून कधी आंदोलन करण्यासाठी, सरकारच्या विरोधामध्ये सरकारला जाब विचारण्यासाठी तुमच्यामध्ये सुद्धा कधी हिंमत होत नाही माहीत आहे का? कारण तुम्ही भेता केसायले. कारण भेस झाले की MPSCला बी माहीत आहे की विद्यार्थी ह्या केसेसले भेतो, केसेस झाले की त्याला प्रॉब्लेममध्ये जातो. कारण मग याचा फायदा होऊन सरकार येते. आणि सरकारचा कायद्याचा धाक कोशावरच राहिलेला. जर का कायद्याचा धाक राहिला असता तर यांनी पेपर फोडण्याची हिंमत केली कशी असती? झाली असती का त्याची हिंमत? मग तलाठीचा पेपर फोडला होता, त्याच्यानंतर तुम्ही एक समिती गठीत केली, त्याच्यानंतर तुम्ही एक कायद्यामध्ये कठोर शिक्षा देण्याचं प्रावधान केलं. कुणाकोणाला शिक्षा दिली तुम्ही ना? कुणाच्या मनामध्ये धास्ती बसली त्या कायद्याची? तर त्या कायद्याची धास्ती बसली असती त्याच्या मनामध्ये तर आता त्यांनी हा पेपर फोडला असता का? हा नीटचा पेपर पहिले फोडला, त्याच्यामध्ये काही पोरांनी जीव दिला. आता तुमचं काय म्हणणं आहे? सरकार महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांनी डबल जीव द्यावा, तेव्हा तुम्ही अकलेवर येणार, तेव्हा तुमची अक्कल जाग्यावर येणार. सरकार तुम्ही दुसऱ्याचे पक्ष फोडू हैराण आहात तर पेपर फोडण्यामध्ये तुमचं लक्ष राहील कधी? आणि जनता तुम्ही विद्यार्थी म्हणून, तुम्ही जनता म्हणून कधीतरी रस्त्यावर उतरण्याची स्वतःची जबाबदारी घेसाल का? का फक्त मी या जातीचा आहे तर मी या धर्माचा आहे, मला हा एका विशिष्ट पक्ष मानतो? अरे सरकार ही कोण्या जाती धर्माची नसते, हा कोण्या विशिष्ट पक्षाची नसते. ही सरकार आपल्या सबंध जनतेसाठी असते. सबंध जनता म्हणून जनतेसारखं वागण्याची तुमची सुद्धा नैतिक जबाबदारी असते. ही लोकशाहीची व्याख्या असते. लोकशाहीमध्ये तुम्ही जनतेसारखी जर का राहिली असती तर सरकार एवढी माजुरडी होत नाही. सरकारवर अंकुश ठेवल्या जाते जर का जनता सुज्ञ राहून एकजुटीनं राहिली तर. बाकी ह्या सगळ्या गोष्टी होतच राहतील. या गोष्टींवर अंकुश ठेवला जाणार नाही. कारण काय होईल आता? पेपर होईल कधी? ज्या पोरांना काय होईल आता? पेपर होईल कधी याची काही गॅरंटी आहे का? नाही आहे. काही असू शकते, इंटरनल पॉलिटिक्स कोणी जाणून बुजून करू शकते. काहीतरी काय आता म्हणतील मग पुन्हा एक्झाम फॉर्म भरा, पुन्हा फीस द्या, म्हणजे सरकारच्या तिजोरीमध्ये डबल तुमचा फीचा पैसा जमा होते. आणि जनता तुमच्यामध्ये एका या राजकारणी इश्यूजमध्ये जनता म्हणून तुम्ही फेल ठरलेले आहात. म्हणून सरकार म्हणून ते फेल ठरलेले नाही आहेत. ते सरकार म्हणून एकदम व्यवस्थित काम करतात, कारण ते जनता म्हणून तुम्ही फेल ठरलेले आहात. जनता जर का व्यवस्थित एकजुटीनं राहिली, एकजुटीनं त्यांच्यावर प्रश्न विचारण्याच्या भडीमार करण्यासाठी, कारण काल काही विषय जर झाला तुम्ही आज विसरून जाता. आजचा TETचा विषय आहे, 2-4 दिवसांनी हा विषय पुन्हा वळून जाईल आणि मीडियामध्ये पुन्हा नवीन काहीतरी विषय चर्चेला येईल. पुन्हा आता त्या पोरांचं कसं, ज्यांनी रात्रभर अहोरात्र जागून 1-2 वर्ष झाले अभ्यास केला, त्या परीक्षेची तयारी केली, उद्या परीक्षेसाठी ते तयारी म्हणून जातात, त्यांच्या मनामधला उत्साह असेल की उद्या पेपर असेल, त्यांची तयारी झाली असेल चांगल्याबद्दल, कोणी निघालंही असेल, तर त्या पोरांच्या मनाची अवस्था कोण समजून घेईल? आता सरकार लक्ष द्या थोडं. ह्या जनतेचा उद्रेक कधी होईल याची तुम्ही वाट पाहण्याची किल्लत करू नका. जनतेचा उद्रेक झाला की तुम्हाला पडताभुई थोडी होईल.